विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 4 मराठी 23वे प्रकरण म्हणा खानदेशी माती स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. खानदेशी मातीचा थाट कोणासारखा आहे? उत्तर: खानदेशी मातीचा थाट सोन्यासारखा आहे. 2. खानदेशी शिवाराला सोनानी मूस का म्हटले आहे? उत्तर: खानदेशी शिवाराला हिरवागार ऊस पिकतो म्हणून खानदेशी शिवाराला सोनानी मूस म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 3, खानदेशी माती कशासारखी मऊ आहे? उत्तर: खानदेशी माती लोण्यासारखी मऊ आहे. प्रश्न क्रमांक 4, खानदेशी मातीला भाग्यवान का म्हटले आहे? उत्तर: खानदेशी मातीमुळे कशाचीही कमतरता भासत नाही म्हणून तिला भाग्यवान म्हटले आहे. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक, तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 2, सालो साल यांसारखे आणखी शब्द लिहा. 1. ऊस, मूस, तुकडा, मुकडा, भागवान, कसानीवान. प्रश्न क्रमांक 3, सालोसाल सारखे आणखी शब्द लिहा. उत्तर: 1. घरोघरी, गावोगावी, दारोदार, रस्तोरस्ती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 4, भाग्य या शब्दाला वान हा प्रत्यय लावून भाग्यवान हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्दांना वान प्रत्यय लावा. बल, बलवान. 2. धन, धनवान. 3. गाडी, गाडीवान. 4. गुण, गुणवान. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला. भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.